नमस्कार, प्रवक्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेची तयारी जोरदार सुरू झालेली आहे। तर सर्वांचं लक्ष जे आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये टेपलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे की पालघरमध्ये अद्यापही कोणत्या जागांवर कोण एकदम अगदी इच्छुक आहे तसं म्हटलं जात नाहीये। त्यामुळे संभावना आहे की सरप्राइजिंग नावं जी आहेत ती समोर येऊ शकतात। यामध्ये आता ज्यांचं सगळ्यांकडे लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे वसई विरार। त्याचं कारण म्हणजे वसई विरारमध्ये एक असा सत्ताधारी पक्ष आहे जो एक हाती गेल्या 35 वर्षांपासून आपली सत्ता टिकवून आहे। यामध्येच यंदाच्या निवडणुकांमध्ये या पक्षामध्ये फुटाफूट झाल्याची चर्चा जी आहे ते मोठ्या प्रमाणात रंगले होते आणि सुरुवात झाली एका बॅनरपासून। राजू पाटील जे बहुजन विकास आघाडीचे मोठे नेता आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ नेता आहेत आणि प्रथम महापौर देखील आहेत वसईचे। त्यांच्या बॅनरवरून जेव्हा मोठमोठ्या नेत्यांचे फोटो गायब झाले आणि फक्त एकट्याचा फोटो लागायला लागला तेव्हा कुठेतरी या चर्चांना उधाण आलं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणजेच काही दिवसांनी बहुजन विकास आघाडीने देखील आपल्या बॅनरवरून त्यांचे फोटोज जे आहेत ते काढले। या संपूर्ण घटनांना जेव्हा चर्चा होतच होत्या तेव्हा हे देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती की 100% नाही तर 101% राजू पाटील जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आणि 132 मधून निवडणुका लढणार। याची तयारी म्हणजेच अनौपचारिकरित्या त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये बोलवणं, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटणं, या संपूर्ण सत्र सुरू असतानाच आता कुठेतरी तारीख ठरत नाहीये म्हणून हा पक्षप्रवेश पुढे जात होता। आणि अचानकच शनिवारी सकाळी अशी बातमी आली, अशी माहिती आली की त्यांनी या संपूर्ण निवडणुकांमधून आपली माघार घेतलेली आहे। 132 मधून जर राजू पाटील जिंकतात तर कुठेतरी एका मोठ्या बहुमताने त्यांची जिंकण्याची शक्यता होती। त्याचबरोबर समोर विरोधक कोणी असू दे त्यांनी एक हाती वोट्स काढतील अशी कुठेतरी शक्यता वर्तवण्यात होती। सर्वही देखील ते सांगत होते। या संपूर्ण घटनानंतर कुठेतरी आता अचानक ही माघार घेतली गेली आहे। याचं कारण म्हणजे असं समोर आलंय की त्यांच्या कौटुंबिक तणावामुळे ही माघार घेण्यात आलेली आहे। त्यांच्या आईची प्रकृती जी आहे ती अचानक खालवली आणि जे वाद निर्माण झाले त्यामुळे त्यांना या संपूर्ण गोष्टीचा तणाव आला। या संपूर्ण बातम्यांनंतर आता कुठेतरी अधिकृत घोषणा जी आहे ना बहुजनकडून झालेली आहे ना भारतीय जनता पक्षाकडून झालेली आहे। यामध्ये जेव्हा समर्थक होऊ लागले, जेव्हा दोन फाटे फुटायला लागले पक्षामध्ये, तेव्हा या सगळ्या चर्चांना उधाण आलं आणि अखेर राजू पाटील यांनी माघार घेतल्याची बातमी जी आहे ती समोर आली। ही माघार घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर आता सर्वत्रच जे आहे ते नागरिकांमध्ये संभ्रम आहे की नेमकं समर्थन करायचं कोणाचं आणि कोणत्या बाजूला जायचं। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा षडयंत्र आहे का हे देखील कुठेतरी पाहण्यासारखं आहे, हा विचार करण्यासारखं आहे। त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जेव्हा राजू पाटील इतके मोठे नेता दुसऱ्या पक्षात जातात आणि महायुतीची ताकद अचानक वाढवतात असं म्हटल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा देखील महाविकास आघाडीकडे जो आहे तो कल झुकत होता। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा फटका, मोठा फटका बहुजन विकास आघाडीला लागू शकतो आणि लागत होता। त्यामुळेच आता हे सगळं थांबवण्यासाठी बहुजन विकास आघाडीचं हे मोठं षडयंत्र मानलं जातंय। त्याचबरोबर यामध्ये आणखी एक पाहण्यासारखं असेल की जर निवडणुकांमध्ये ही माघार आहे तर येणाऱ्या काळात राजू पाटील उर्फ नाना जे आहेत ते पालघरचं एखादं कोणतं मंत्रिपद घेतात किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या मंत्रिपदाची अपेक्षा असूही शकते किंवा आपण असंही म्हणू शकतो की यामध्ये अजूनही अशा मोठमोठ्या संभावना ज्या आहेत त्या समोर येत आहेत की येणाऱ्या काळात देखील निवडणुका जर भाजपकडून नसतील तर त्या बहुजन विकास आघाडीकडून त्यांच्याकडून निवडणुका लढवल्या जातील का, असे देखील आता जे आहेत ते चर्चा समोर येत आहेत। जेव्हा माघार घेण्याची बातमी समोर आली तेव्हा जे समर्थक होते त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चाहूल लुकबुक सुरू झालेली आहे। जे विविध पक्षाची लोक होती त्यांच्यामध्ये देखील लगबुग आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडी यांनी अद्यापही, त्याचबरोबर राजू पाटील यांनी देखील अद्यापही कोणतं अधिकृत स्टेटमेंट जाहीर न केल्यामुळे अजूनही नागरिकांमध्ये संभ्रम आहे। त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये एखादं मंत्रिपद, उमेदवारी की फक्त आणि फक्त बहुजन विकास आघाडीला समर्थन किंवा इतर कोणत्याही पक्षाला समर्थन किंवा महायुतीसोबत जाणं किंवा तटस्थ राहणं। राजू पाटील नेमकं काय निवडतात? धन्यवाद।